जय श्रीराम भावानो. तर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओत. तर चला बघूया. आपल्याला करायचं होतं आज खळं. मग घरी आलो. घरी आल्यास पप्पाने म्हणले नारळ सोलून घे. नारळ सोलून घेतलं भावानो. मग नारळ सोलून झाल्यास ट्रॅक्टर लावलं. ट्रॅक्टर लावून मग चला म्हणलं नारळ फोडून घ्यावं. नारळ फोडून घेतलं भावानो. नारळ फोडून झाल्यास चला म्हणलं आता मशीन चालू करू. मशीन चालू केली भावानो. मशीन चालू झाल्यास थोडी चालली, कारण भावानो वोल्टेज थोडं कमी असल्यानं मशीन नीट चालत नव्हती. मग आमच्या काकानं वायरची अदलाबदली केली. काय वायरची अदलाबदली करून सुद्धा काही फायदा झाला नाही, कारण की तुम्हाला माहीतच आहे भावांनो, दिवसाची पाण्याची लाईट असल्यास वोल्टेज काही येत नाही. लाईटीचा उपयोग नसल्यामुळं काकानं आणि आमच्या पप्पानं वायर डीपीतून काढलं. डीपीतून वायर काढून झाल्यास म्हणलं आता त्याला इंजनवर चालू करूया. मग काय बेल्ट बदलून घेतली, कारण ती मोटरला होते बेल्ट काढून इंजनला लावली. मग काय बेल्ट बदलून झाल्यास मग काय इंजन केलं चालू, कारण इंजनची ताकद वेगळीच असते. इंजनवर केली मशीन चालू, कारण इंजनवर मशीन चालू केल्यानं ते सोयाबीन जे होते एकदम चांगलं निघालं होतं, कारण त्या मोटरीवर नुसतं डाळ येली होती. मग मी पोते शिवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला काय जमायच नाही, म्हणून पप्पाने पोते शिवले. तेवढ्यातच आमच्या काकाचं पोरगं आलं, कारण काका बारके लेकराचं एक स्वभाव एकदम खूप चांगला असते. एकदम मस्त खेळत होतं पोर. मग खळ झालं. मग खळ झाल्यास पोते शिवलेले लावले थपीला. मग चवळ्यावर थोडं मात्र राहिलं होतं, ते घेतलं सारून. मस्तपैकी खळ झाल्यास चला म्हणलं आता पोते नेऊ. मग तेवढ्यात पप्पानं आणली बैलगाडी ओळून घेतली भावनो. मग तेवढ्यात एक ट्रिप टाकली, कारण बैल असल्यामुळे थोडं कमी पोते नेली. पण दुसरी ट्रिप आणली, सगळे पोते नेऊन गेलो. सगळे पोते टाकून झाल्यास चला म्हणलं आता जाऊया घरी. पण तेवढ्यात म्हणले काका म्हणले चल ट्रॅक्टर घरापुढे लावू सावलीत. मग ट्रॅक्टर घेतलं. ट्रॅक्टर घेऊन आलो भावनो घरी, कारण पप्पाची एकट्याची बेजारी होली होती, म्हणून मी पण पोते टाकू लागलो.